नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे बघा या ठिकाणी आपण IMP आणि बघा PYQ प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, कलम 233 बघा हे कलम जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी बघा काय विचारलाय, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पावसाळा पडत असतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये प्रामुख्याने आरोह बघा या प्रकारचा पावसाळा पडत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचार, लोकहितवादी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. लोकहितवादी कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, गोपाळ हरी देशमुख बघा यांना लोकहितवादी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खासी ही जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, खासी बघा ही जमाती प्रामुख्याने मेघालय राज्यामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, रेशीम उत्पादनामध्ये बघा देशामध्ये कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनामध्ये बघा देशामध्ये अग्रेसर या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक अन्न दिवस विचारले कोणत्या दिवशी असतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, जागतिक अन्न दिवस बघा 16 ऑक्टोबर बघा या दिवशी जागतिक अन्न दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलंय, इट्स ऑलवेज पॉसिबल बघा या ठिकाणी हे पुस्तक आहे, तर हे पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, इट्स ऑलवेज बघा पॉसिबल हे पुस्तक किरण बेदी बघा यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय, ज्ञानपीठ पुरस्कार बघा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात विचारली कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तर सन 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची बघा सुरुवात करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय भूसेना दिवस कोणत्या दिवशी असतो? भारतीय भूसेना दिवस बघा याचं उत्तर काय असेल, 15 जानेवारी बघा या दिवशी भारतीय भूसेना दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव काय आहे? नाथसागर जलाशय बघा हे जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रामध्ये विचारले तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची बघा विद्युत निर्मिती केली जाते? बघा तारापूर हे काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे, म्हणजे तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा या ठिकाणी उत्पादित केली जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इकॉलॉजी म्हणजे बघा इकॉलॉजी म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, इकॉलॉजी म्हणजे कोणतं शास्त्र असतो? परिस्थितिकी शास्त्र होय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11वा काय विचारलाय, आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता असेल? बघा हर्ष म्हणजे आनंद असतो, मोद म्हणजे आनंद, प्रमोद म्हणजे आनंद बघा गेह बघा गेह म्हणजे काय असतो? घर, सदन, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 हा शब्द गेह, आनंद या शब्द समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 12वा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, नवीन मतांचा पुरस्कार करणारा आपण त्यांना काय म्हणतो?
नवीन मतांचा पुरस्कार करणार 9 मतवादी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणते पठार बघा हे टेबल लँड या नावाने ओळखले जातात. टेबल लँड या नावाने कोणते पठार ओळखले जातात? बघा BYQ प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल? पाचगणी बघा हे पठार टेबल लँड या नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कुठं आहे? तुर्भे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? लोकमान्य टिळक बघा हे कोणत्या प्रकारचे नेते होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जहालमतवादी या प्रकारचे नेते होते. प्रश्न क्रमांक पुढचा सुप्रसिद्ध दासबोध बघा हा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? दासबोध बघा हा ग्रंथ संत रामदास महाराजांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा BYQ प्रश्न आहे, हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? स्टारच्या बघा स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक 19 सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? बघा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? बघा शनी या ठिकाणी हा ग्रह सर्वाधिक उपग्रह असणारा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 20 हॉर्स पॉवर विचारले हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर बघा पॉवर म्हणजे काय असते? शक्ती. म्हणजे हॉर्स पॉवर एक कशाचं एकक असेल? तर हॉर्स पॉवर बघा हे शक्तीचं एकक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचे जनक कोणास म्हटले जाते? योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड वेलस्ली बघा यांना बघा तैनाती फौजेचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे बघा कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती? तर राजा राममोहन राय बघा यांनी सुरू केलेली ही वर्तमानपत्रे आहेत. विषय क्रमांक पुढचा रौलट कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलट कायदा बघा याचे योग्य उत्तर काय असेल? रौलट बघा हा कायदा सन 1919 या वर्षीचा या ठिकाणी तो कायदा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 विद्यार्थी या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा विद्यार्थी हे मासिक कोणी सुरू केलेलं मासिक होतं? तर साने गुरुजी बघा यांनी विद्यार्थी मासिक त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे. विषय क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या बघा संबंधीचे कलम कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? बघा कलम 19 ते 22 या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. विषय क्रमांक पुढचा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्ध बघा आपण कोणत्या गोलार्धामध्ये राहतो? उत्तर गोलार्धामध्ये राहतो. तर सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर 21 जून बघा हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस आहे. प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी काय विचारलं आहे? पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा पटना हे शहर बघा गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? उत्तर अमेरिकेमध्ये बघा रॉकी ही पर्वतरांग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? कॅल्सिफेरॉल बघा हे ड जीवनसत्वाचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 32 ग्लायकोमिया ग्लायकोमिया हा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे? शरीराच्या कोणत्या भागाला होतो ग्लायकोमिया? तर डोळा या भागाला या ठिकाणी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दूषित पाण्यापासून पसरणारा रोग कोणता आहे? कॉलरा घटसर्प हिवताप अमांश दूषित पाण्यामुळे पसरणारा रोग कोणता आहे? बघा कॉलरा बघा हा रोग दूषित पाण्यापासून या ठिकाणी पसरणारा तो रोग आहे. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक लोकसंख्या दिन बघा याचे योग्य उत्तर काय असेल? जागतिक लोकसंख्या दिन बघा 11 जुलै या दिवशी बघा जागतिक लोकसंख्या दिन असतो. प्रश्न क्रमांक 36 भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू बघा कोणती आहे? रश्मी कुमारी बघा ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? योग्य उत्तर काय असेल? रश्मी कुमारी बघा ही खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाना हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
घाना बघा हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान बघा या राज्यामध्ये घाना हे पक्षी अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा, सह्याद्रीमधले बघा सर्वात उंच शिखर कोणतं आहे? सह्याद्री या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कळसुबाई. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पोलाद या समिश्रामध्ये पोलाद बघा या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पोलाद बघा, पोलाद हे कशापासून बनलेलं असतं? लोह आणि कार्बन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्तर प्रदेशामधील पारंपरिक नृत्य प्रकार कोणता आहे? उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणता आहे? कथक. बघा, कथक कुठला आहे? उत्तर प्रदेश राज्य. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? भगीरथी व अलकनंदा यांचा बघा संगम कोणत्या ठिकाणी होतो? देवप्रयाग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा, वि.वा. शिरवाडकर बघा हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? राष्ट्रपती बघा कोण नसतो? राष्ट्रपती बघा हा नामधारी प्रमुख. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था विचारले कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असेल? नवी दिल्ली बघा या ठिकाणी भारतीय कृषी अनुसंधान संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महादेव डोंगर रांगामुळे बघा, महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? बघा, महादेव डोंगर रांगामुळे बघा भीमा नदीचे खोरे हे कृष्ण नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, देवगड. देवगड काय आहे? पवन ऊर्जा प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? देवगड. बघा, देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मानवी शरीरामध्ये कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय असेल? मानवी बघा शरीरामध्ये पांढऱ्या रक्तपेशी बघा जे असतात रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय विचारलं? डायलिसिस. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये करतात? बघ, याचे योग्य उत्तर काय असेल? डायलिसिस बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाच्या विकारामध्ये करतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? मानवी शरीरामध्ये सर्वात लांब हाड कोणते असते? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? मानवी बघा शरीरामध्ये सर्वात लांब बघा हाड हे मांडीचे हाड असते. आपण त्यांना फिमर असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य बघा तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? याचे योग्य उत्तर काय असेल? वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य बघा तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? याचे योग्य उत्तर काय असेल? विजेच्या बघा दिव्यामध्ये प्रामुख्याने टंगस्टन या धातूची तार वापरतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 सूर्यकिरण बघा पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? याचे योग्य उत्तर काय असेल? बघा, सूर्यकिरण बघा पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? कोणी लावला होता? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? जेम्स वॅट बघा या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिन शोध त्यांनी लावला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, टेलिफोन. बघा, टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? योग्य उत्तर काय असेल? अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? उत्क्रांतीवादाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? याचे योग्य उत्तर काय असेल? चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञाला उत्क्रांतीवादाचे जनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेनिसिलियमचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? याचे योग्य उत्तर काय असेल? पेनिसिलियमचा बघा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलियमचा बघा शोध त्यांनी लावला होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा सापेक्षतावाद सिद्धांत. बघा बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये हा रिपीट होणारा प्रश्न आहे. बघा याचे उत्तर काय असेल? सापेक्षवाद हा सिद्धांत बघा अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सापेक्षतावाद त्याने सिद्धांत मांडला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय? पद्मश्री. पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा याचे उत्तर काय असेल? बघा भारतामध्ये बघा भारतरत्न हा या ठिकाणी सर्वोच्च नागरी पुरस्कार. भारतरत्न बघा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. तर पद्मश्री विचारले देशामध्ये कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा पद्मश्री हा देशामध्ये 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता असेल? बघा या ठिकाणी नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर बघा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी. महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर काय असेल? महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गिरणा, पांजरा, अनेर. बघा या ठिकाणी काही नद्या आहेत. या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? गिरणा, पांजरा, अनेर या नद्या बघा तापी नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? अमृत महोत्सव बघा 25 वर्षाला पण काय असतो? 25 या ठिकाणी कोणता? रौप्य महोत्सव असतो. बघा 50ला कोणता असतो? सुवर्ण असतो. तर 75ला अमृत महोत्सव असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय? ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे 1 ऑगस्ट. बघा सन 2014 मध्ये पालघर या ठिकाणी जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नागझिरा. नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा बघा नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामधली सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्र राज्यामधली सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन केव्हा असतो? तर 1 जुलै बघा या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन असतो. तर कोणाच्या बघा या ठिकाणी या दिवशी कोणाची जयंती असते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे वसंतराव नाईक बघा यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन हा साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रसिद्ध पुस्तक. प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? द गाईड हे पुस्तक कोणाचं आहे? तर R.K. नारायण यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचे हॉलिवूड. भारताचे हॉलिवूड खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे भारताचे हॉलिवूड आपण मुंबई शहराला म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वे बघा याचे योग्य उत्तर काय असेल? दक्षिण मध्य रेल्वेचं बघा मुख्यालय हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक जगातला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? जगामधला विचारले पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? जगातला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? स्पुटॅनिक. बघा स्पुटॅनिक हा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. तो रशिया या देशाने अवकाशामध्ये सोडला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ओरिजिन ऑफ द स्पेसिस. ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन कोणी केले? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? लाळेमध्ये विचारले कोणते एन्झाईम असते? योग्य उत्तर केलं पाहिजे लाळेमध्ये टायलिन या प्रकारचे एन्झाईम असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 24, नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? नाशिक येथे बघा काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झाले? योग्य उत्तर काय असेल? स्वच्छ भारत बघा हे अभियान 2 ऑक्टोबर सन 2014 पासून सुरू झालेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा, एन हे कोणत्या देशाचं चलन आहे? एन बघा याचं योग्य उत्तर काय असेल? एन हे जपान या देशाचं चलन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? बघा कॅरोटीन या घटकामुळे गायीच्या दुधाला बघा पिवळा रंग येतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक. बघा आम्ही लोक बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेवरून आपण घेण्यात आलेले आहेत? बघा अमेरिकनच्या राज्यघटनेवरून बघा हे शब्द घेण्यात आलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी सर्वात प्रथम कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये होता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी न्यायाचा बघा उल्लेख करण्यात आलेला आहे. न्यायाचा म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? भाषिक आधारावर निर्माण झालेलं बघा भारतातलं पहिलं राज्य आंध्र प्रदेश राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.